आपण उडा चहा आणलाय उडा चहा प्या नाग्या ते घाबडाचं खर जर नाही निघलं इथंच उलता पालता करी ना तुला. खरंय राव उठा की चहा प्या खरंय ते. आप्पा हे नागे काय म्हणते ते खरंय का? खरंय खरंय. मग आधी सांगायचं ना आप्पा, आम्ही कशाला आमच्यात भांडलो असतो होय. आता तुमची सगळ्या म्हातारपणात ना मी सेवा करणार बघा. आणि तसं पण आप्पा काय चहा पाणी लागलं ना मला सांगत जा. दिवसभर मला पण तसं काही काम नसतंय, मी आणून तेच जाईन. कसं आहे माहिती का आप्पा, अशा गोष्टी सांगायच्या असतात. आता बघा उद्याच्या उद्या एका दिवसात लखपती होणार, डायरेक्ट टीसी बांधणार रे. ए नाग्या जरा आवाज कमी कर. गावातल्या लोकांना कळलं ना तर आपल्या आधी ते जातीन उकरायला. मग काय तर ऐका ऐका आपल्याला आहे ना हे सगळं गुपचूप काम करायचंय, कळलं का? म्हणजे कसं गावातल्या लोकांना अजिबात खबर नाही लागली पाहिजे. बाहेर जर खबर लागली ना आपल्या आधी जातीन ती आणि आपल्या हक्काचं गाभाड जाईन सगळं. काय करू, आत्ताच जाऊ रानात आणि गाभाड काढून आणू. काय आप्पा आता तुमचं काम झालंय, हा निवांत आराम करा. हा आता आम्ही बघतो काय करायचं ते. चला ए चल उठ. कुठं आहे रे? झोपा. अरे यार कुठं आहे याचं? इकडे होय, चला. आप्पा निवांत. हा चला. तुम्ही ते धुतले घ्या, चला. बरं का दिवाणजी, आज काय ते फायनल करूनच टाकू. होई काय ते? चल 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 पटकन चल पटकन चल. यांचा काय भरोसा नाही भाऊ, हे जात्या निघून. अरे काय आहे? कुठे निघलं एवढं सकाळ सकाळ बिराड? सावकार आता आम्ही सगळ्यांनी ठरवले शेती करायची, वावरात निघालो. दिवाणजी मला स्वप्न तर नाही पडलं ना? अगो बाबू आता काय खरं नाही गाड्या. करा करा शेती करा, पण 2 दिवसाच्यात माझं सगळं पैसे. हा सावकार धमक्या द्यायचं काम नाही. 2 दिवसात घरी येऊन पैसे पोच केले म्हणजे वास ना. हो हो जावा जा जा पटकन जावा. चाल रे. दिवाणजी मला जरा घोळच वाटते बा. मला पण तसंच वाटतंय बरं का मालक. मला काय इज्जत बिज्जत आहे का नाही? कुत्र्यावाने धावलं ते माझ्या. हा ते काय सांगता येत नाही बघा.